हॅलो एव्हरीवन, आपण बघितलं इलेक्ट्रिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत, त्याचे सिम्बॉल काय आहेत आणि त्याचे युनिट्स SI युनिट और स्टँडर्ड युनिट काय आहेत ते आपण बघितलेलं आहे. आता आपण बघतोय युनिट्स अँड कन्वर्जन्स. ठीक आहे, तर कुठल्याही एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये कन्वर्ट कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय कन्वर्जन्सचे टर्म्स काय आहेत हे माहीत असणे इम्पॉर्टंट आहे. तर ह्यामध्ये बघूया आपण मेन युनिट दॅट इज SI युनिट, त्याचं कन्वर्जन फॅक्टर्स काय असतील. सी हायर युनिट्स अँड फ्रॅक्शनल युनिट्स. बघा काय करायचं आपल्याला, मेन युनिट. आता किलो ही टर्म जिथे कुठे येईल इंटू 10⁻³ ठीक आहे. म्हणजेच काय, तर एक्झाम्पल इफ वी हॅव 15K असं यूज केलं एक्झाम्पलमध्ये, तर काय 15K म्हणजे 15 × 10⁻³ ओके. सो इट्स लाईक दॅट. म्हणजे आपल्याला K यूज केलं तर त्याला काय पॉवर वापरावी लागेल. ओके, किलो ही टर्म कॅपिटल K ने दाखवली जाते आणि त्याच्यासाठी मल्टिप्लायर आहे इंटू 10⁻³ म्हणजे जिथं कुठे K ही टर्म येईल किलो तिथं आपल्याला इंटू 10⁻³ करावं लागेल. मेगा MEGA जी की कॅपिटल M ने दाखवतात, त्याचं मल्टिप्लायर आहे 10⁻6. म्हणजे सपोज आपल्याला एक्झाम्पल आलं की 10M कॅपिटल M, म्हणजेच आपल्याला घेताना काय करावं लागेल 10 × 10⁻6. इट्स लाईक दॅट. नेक्स्ट टर्म गिगा म्हणजे GEGA जी कॅपिटल G ने दाखवतात, त्याचं मल्टिप्लायर आहे 10⁻9. देन फ्रॅक्शनल युनिट्स म्हणजे काय, तर 10⁻⁻ मध्ये जे असतात त्याला फ्रॅक्शनल युनिट्स म्हटलं जातं. मिलीचा मल्टिप्लायर असेल -3 10⁻⁻3. मायक्रो असं दाखवलं जातं. प्रत्येक सिम्बॉल जो आहे तो तुम्ही लेटर सिम्बॉल आहे तो लिहून प्रॅक्टिस करावी लागेल. स्मॉल m आलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की अरे 10⁻³ यूज करायचं आहे. मायक्रो हा सिम्बॉल आला की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे 10⁻⁻6. नॅनो 10⁻⁹. पिको 10⁻12. ओके, लेट्स सी. आपल्याला हे कन्वर्जन्स ह्या सगळ्या टर्म्स प्रत्येकाचं मल्टिप्लायर बघून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण कुठलीही क्वांटिटी कुठल्याही दुसऱ्या क्वांटिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, म्हणजे मिलीचं मायक्रोमध्ये करू शकतो, मायक्रोचं किलोमध्ये करू शकतो. हे कन्वर्जन्स आपण करू शकतो. कधी, जेव्हा आपल्याला ह्या मल्टिप्लायर्स माहीत आहेत. म्हणजे पिको पिको हा स्मॉल p ने दाखवला जातो. नॅनो हा स्मॉल n ने दाखवला जातो. त्याचा मल्टिप्लायर आहे नॅनोचा 10⁻⁹, पिकोचा 10⁻12. हे माहीत असणे इम्पॉर्टंट आहे. तरच आपण प्रत्येक क्वांटिटीचा कन्वर्जन्स वेगवेगळ्या टर्म्समध्ये करू शकतो. त्यासाठी काय माहीत असणं महत्त्वाचं आहे. ह्या हायर टर्म्स वाढत चाललेल्या आहेत, ह्या डिक्रीजिंग टर्म्स म्हणजे फ्रॅक्शनल टर्म्स.